बर कसली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आणि परभणीच्या पाथरी मतदारसंघात सुद्धा अनेक राजकीय घडामोडी सुरू झाल्या। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची घरवापसी झाली आहे। बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। गेल्या काही दिवसापासून बाबाजानी दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याची चर्चा होती। गुरुवारी जयंत पाटील यांनी बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी भेट घेतली। त्यानंतर शनिवारी सकाळी बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर शनिवारी दुपारी बाबाजानी दुर्राणी यांनी समर्थकांसह घरवापसी केली। जे जे पक्ष जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले, लोकांना त्याला शून्य केलं। बरं झालं साहेब, मी शून्य होण्याच्या आधीच आलो। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबाजानी दुर्राणी यांच्या घरवापसीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं। लोकसभेच्या 10 जागा लढवणाऱ्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी झाले। लोकसभेतील या यशामुळे शरद पवारांची जादू कायम असल्याचं अधोरेखित झालं। त्यामुळेच की काय लोकसभेच्या आधी अजित पवारांच्या सोबत गेलेले जुने सहकारी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सोबत परतायला सुरुवात झाली आहे। पिंपरीमधील पदाधिकाऱ्यांनी आधी अजित पवारांची साथ सोडली, त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांची घरवापसी झाली। आणखी काही नेते स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे। त्यावर शरद पवार यांनी सूचक भाष्य केलंय। काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। असं असलं तरी पक्षात चर्चा करून निर्णय घेऊ याचा पवारांनी पुनरुच्चार केलाय। त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली। त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल। त्यामध्ये काही ना काही प्रत्येकाची इच्छा असते की मला उभा राहायचं आहे, निवडणुका लढायची आहे आणि हे सगळ्या पक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर साहेब पुन्हा वरचढ ठरणार की दादा काकांना मात देणार हे पाहावं लागेल। पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला। देशाच्या राजकारणात पवार भ्रष्टाचारांचे सरकार आहेत अशी टीका अमित शहांनी केली होती। शहांच्या वक्तव्यानंतर मवियाच्या नेत्यांनी आता पलटवार केलाय। अमित शहांच्या या टीकेनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं। या वक्तव्यावर भाष्य करताना शरद पवारांनी तडीपारीचा उल्लेख करत अमित शहांवर पलटवार केला। छत्रपती संभाजीनगर मधील कार्यक्रमातून पवारांनी अमित शहांना सडेतोड उत्तर दिलं। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है। जिसे सुप्रीम कोर्ट ने तजुर्बा किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर आज दे गए। पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनं वादाला तोंड फुटलंय। अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितलं। पवारांनी भाजपची दुखरी नस दाबल्यानं शरद पवार विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलंय। जरांगेंचं आंदोलन आणि त्यानंतर हाकेंचं आंदोलन यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष निर्माण झाला। त्यात भाजपच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मविया नेत्यांना चॅलेंज दिलंय। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत शरद पवार, ठाकरे आणि पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी असं चॅलेंज फडणवीसांनी दिलं। त्यानंतर शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगरमधून आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। काही लोकांना बाजूला ठेवायचे कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात। सरकार हे कोणत्या एका गटाचं नाही, सरकार कोणत्याही एका जातीचं नाही। आरक्षणाचा प्रश्न सुटावा ही भूमिका असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय। त्यांच्या सरकारच्या बोलला छगन भुजबळ असतील हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलला। आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन आरक्षणावर चर्चा केली। आता सरकार पवारांच्या सूचनांचा विचार करणार का हे पाहावं लागेल।
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष आहे असं विधान मनोज जरांगेंनी केलं. सत्ताधारी विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. सत्ताधारी विरोधकांनी मिळून आरक्षण द्यावं, मात्र सत्ताधारी विरोधक गैरसमज पसरवतायत असा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. आरक्षणाच्या प्रश्नी सत्ताधारी विरोधक दोघेही मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. सहज कळते आपल्याला कोण उल्लू बनायला लागले. विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनिते जनतेला, कोण कोणच्या या बॉर्डर कसा थोका आणतील. आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत. ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत. मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना. तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार. सत्ताधारी विरोधकांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा, विकास आघाडी किंवा महायुती. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून गदारोळ सुरू आहे, चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. त्याचसोबत या योजनेवर आता अर्थ खात्यानं सुद्धा आक्षेप घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे असा हल्लाबोल पवारांनी केला. आणि तो एका दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्याबाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो. सरकारच्या योजना तात्पुरत्या असल्याची टीका पवारांनी केली. तिजोरी काही नाहीच आहे. लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्पुरतं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. मविया सरकारच्या काळात ठाकरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख दबाव त्यांच्यावर आणला जात होता असा दावा अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला. मानव यांच्या दाव्याला पुष्टी देत अनिल देशमुखांनी फडणवीसांचं नाव घेतलं. या आरोपानंतर ठाकरे गट फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झालाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. फडणवीस यांनी राज्याचं राजकारण बिघडवल्याचा आरोप राऊतांनी केला. तसंच फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे. तिच्या पावसाळ्यातल्या गंगुटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये. राजकारण स्वच्छ करायचं असं म्हणत राऊतांनी इशारा दिलाय. ती घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केली, ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल. ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पूर्वी घाण म्हणजे पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत. ठाकरे गटानं फडणवीसांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गट आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय. राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसाठी विशेष असा दिवस असतो. शुभेच्छा देताना आपला फोटो कसा येईल, आपण कसे जवळ आहोत हे दाखवण्याची खबरदारी त्या नेत्याचे समर्थक एरवी घेत असतात. मात्र इथं उलट घडलं. उद्धव ठाकरेंना सामनाच्या विशेषांकात अनेक अनामिक लोकांनी शुभेच्छा दिल्यात. आता हे अनामिक नेमके कोण आहे असा प्रश्न राज्याला पडलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा आज 65वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मातोश्रीवर झाली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनानं विशेषांक काढला. यात अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यात अनेकांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा नामोल्लेख मात्र टाळलाय. राजकीय नेते आणि समर्थक आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना आपलं नाव आणि फोटो कसा येईल याची खबरदारी घेत असतो. मात्र उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या आणि शुभेच्छुकांनी आपली नावं गुप्त का ठेवली याची चर्चा रंगली आहे. हे अनामिक शुभेच्छुक आहेत तरी कोण, त्या शुभेच्छुकांना नेमकी कुणाची भीती आहे असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. राज्यभरातून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं दैनिक सामनात पवारांचा विशेष लेख प्रसिद्ध झालाय. पवार त्यात म्हणतात, दिल्लीत असलेल्या आणि इथे येणाऱ्या मराठी माणसाला बुजरेपणा सोडावा लागेल, दृष्टिकोन व्यापक ठेवावा लागेल. दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे असं काही लोक म्हणतात, मात्र मला कधी त्यात तथ्य वाटलं नाही. चव्हाण साहेबांनाही असं कधी वाटलं नाही. एखादा लोकप्रिय प्रतिनिधी राज्यात काम करत असेल, त्याला लोकसभेला उभं राहा म्हटलं तर त्याची कधी तयारी नसते. पक्षाचं नेतृत्व सांगतं की तुम्ही इथे या, तुम्ही इथे राहा, तेव्हा नाईलाजाने हे लोकप्रतिनिधी इथे येतात. मात्र इथं आल्यानंतरही बाहेरच्या राज्यातील लोकांशी संपर्क ठेवावा असं लोकप्रतिनिधींना वाटत नाही. पानिपतच्या युद्धावर असलेल्या सदाशिवराव पेशव्यांना इथल्या सूरजमल जाटानं सांगितलं की दिल्ली सोडून पुढे जाऊ नका, पहिल्यांदा दिल्ली ताब्यात घ्या. सूरजमल जाटाचा सल्ला आपण कधी ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिकार गाजवण्याची आलेली संधी आपण गमावली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष लेख लिहिला. दैनिक सामनात पवारांचा विशेष लेख प्रसिद्ध झाला. या लेखावरून आता राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण. बुजरेपणा सोडला पाहिजे या मथळ्याखाली पवारांचा हा विशेष लेख प्रसिद्ध झाला. दिल्लीत मराठी माणसानं व्यापक दृष्टिकोन संवाद ठेवला पाहिजे असं पवार म्हणाले. दिल्लीवर अधिकार गाजवण्याची आलेली संधी गमावली असंही पवार म्हणाले. शरद पवारांची ही खंत आहे की त्यांचा रोग कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली आहे. माननीय साहेब पंतप्रधान बनणार, पंतप्रधान तर सोडा, या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही. त्याचं दुःख, वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतं. ज्यांनी संधी घालवली तेच जर आज अग्रलेख लिहित असेल, मला वाटतं हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या मध्ये काय कर्तृत्व आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. गायगाव सुसंवाद हा जो आहे तो आमच्याकडे अनेक सहकारी अन्य राज्याची ठेवत नाही, आपल्या राज्यापुरतं सीमित ठेवतात. शरद पवारांच्या या लेखावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. सांगलीत आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या अनेक सखल भागात पाणी साचले. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पुराचं पाणी शहरातल्या पूरपट्ट्यातील भागांमध्ये शिरलं. नदी शेजारच्या अनेक भागांना पुराचा वेढा पडला असून अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. सांगलीत खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराची टीम दाखल झाली आहे. कृष्णा नदीचं पाणी सखल भागात शिरल्यानं जवळपास 1,500 व्यक्तींचं आणि जनावरांचं स्थलांतर करण्यात आलंय. कृष्णा नदीची पातळी ही 40 फुटापर्यंत आहे, इशारा पातळी आहे. जर का 45 फुटाच्या वर गेली तर प्रिकॉशन म्हणून ही आर्मीची टीम दाखल करण्यात आलेली आहे आणि आर्मीची टीम आता सध्या ह्या सांगलीच्या कृष्णा नदी आली असून कृष्णेची पूरस्थिती नियंत्रणात असून पूर परिस्थितीशी सामना करायला प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले. सध्या पूरची परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे, कुठलाही अडचणी नाही आहे, परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे. पावसाचा जोर मात्र आता काहीसा ओसरलाय, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ देखील संत गतीनं सुरू आहे. पूर ओसरला असला तरी संकट मात्र कायम आहे. राज्यातील अनेक भागात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांमुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पुणे नाशिक महामार्गावर चाकण भागात खड्डे पडलेत. रस्त्यावर पाणी साचल्यानं या खड्ड्यांचा अंदाजच वाहन चालकांना येत नाहीये. अशीच एक रिक्षा या भागातून जात असताना मार्गावरच्या खड्ड्यात रिक्षाचं चाक अडकलं. रिक्षाचं चाक खड्ड्यात अडकल्यानं रिक्षा पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्यानंतर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. नागरिकांनी धाव घेत रिक्षा चालकाला बाहेर काढलं. यापूर्वीही या भागात अनेक अपघात झाले, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हा खड्डा लवकर भरण्यात यावा अशी मागणी वाहन चालकांकडून केली जाते. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, हा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. सध्याच्या जमान्यात तरुणाईचं रील्स आणि स्टंटचं वेड आहे. या स्टंटच्या वेडातून अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असतात. अशाच एका स्टंटमुळे एका तरुणाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तो मृत्यूच्या दाढेत आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये अनेक तरुण स्टंट करत आपला जीव धोक्यात घालत असतात. लोकल फलाटावर आल्यानंतर अनेक जण फलाटावर पाय घासत स्टंट करत असल्याचं दिसून आलं. मुंबईतल्या हार्बर रेल्वे मार्गावरच्या शिवडी स्टेशनवर काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा लोकलमधून स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा तरुण स्टंट करत असताना त्याचे मित्र त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. या स्टंटबाजीची गंभीर दखल रेल्वे पोलिसांनी घेतली आणि तरुणाचा शोध घेतला. रेल्वे स्थानकावरची सीसीटीव्ही आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला. मात्र कारवाई करण्यासाठी आरपीएफचं पथक तरुणाच्या घरी गेलं असताना हा तरुण अंथरुणावर दयनीय अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. स्टंटबाजी करताना रेल्वेतून पडल्यानं या तरुणाला एक हात आणि एक पाय गमवावा लागला. स्टंटबाजीमुळे या तरुणाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे असली स्टंटबाजी काय कामाची असा सवाल निर्माण होतोय. तरुणांनो, आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करू नका, नाहीतर तुम्हालाही अशीच मोठी किंमत मोजावी लागेल. राजकीय नेत्यांमधील वादा आणि कुरघोडी राज्याचं नेहमी लक्ष वेधून घेत असते. मात्र कोल्हापूर, 2 राजकीय नेत्यांचे चालक कोल्हापुरामध्ये भेटले. यातून या चालकांमध्ये तुफान अशी फ्रीस्टाईल हाणामारी झाली. मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आले. यावेळी कोल्हापूरच्या इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारीची घटना घडली. दोन्ही नेत्यांनी वाहन पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्यानं वाहन चालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. एकमेकांना बेल्टनं मारहाण करत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर इतर चालकांनी आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही चालक बाजूला झाले. लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला फटका बसला. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला दणका दिला. आता विधानसभा निवडणुकांच्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. जागा वाटपासंदर्भात चर्चेसाठी मवियातील तिन्ही पक्षांनी नेत्यांची नावं दिली आहेत. लवकरच जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू होणार आहे. उद्याच्या 12 तारखेला फाळणीचं काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल. उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. लोकसभेप्रमाणे विधानसभेला मवियाला संधी असल्याचं पवारांनी म्हटलंय. पण निकाल एकत्र बसून घ्यावा, एक वाक्याचा करावी, लोकांना पर्याय द्यावा असा या तिन्ही मेजर पक्षामध्ये एकमत आहे. लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही असं वाटतं, असं विधानही पवारांनी केलंय. नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दर 6 महिन्यांनी नाशिकची सिटी लिंक बस सेवा ठप्प होत असते. आजही सिटी लिंक चालकांनी संप पुकारला आणि या सगळ्या संपाचा फटका सामान्य नाशिककरांना बसला. नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली सिटी लिंक सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. सिटी लिंकच्या चालकांनी संप पुकारलाय. मूळ वेतनात तब्बल 12,000ची वाढ करण्याची मागणी चालकांनी केली आहे. मुळात चालक आणि वाहक थेट सिटी लिंक कंपनीचे नसून ठेकेदाराचे कंत्राटी कर्मचारी आहेत. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून पण आम्हाला कुठली प्रकारची आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे. सिटी लिंकचे ठेकेदार आणि चालक वाहक यांच्यातल्या वादाचा फटका सामान्य नाशिककरांना बसतोय. ऐन पावसाळ्यात 116 बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं सामान्य प्रवाशांचे हाल झाले. 15 दिवसात बसा बंद पडता कसं होईल नाही का. 5 बी वाढ होता, आमचा रिक्षावाले डबलचे भाडं घेत आहे. गेल्या 3 वर्षात 9 वेळा सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनानं तोडगा काढावा, त्यात सर्वसामान्य नाशिककर भरडले जाऊ नयेत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. गडचिरोली हे महाराष्ट्राचं शेवटचं टोक आहे. राजधानी मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असलेला हा भाग विकासापासून त्याही पेक्षा कोसो दूर आहे. जखमी झालेल्या आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल 18 किलोमीटरची पायपीट एका तरुणाला करावी लागली. चिखल तुडवत नदी ओढे पार करत सुरू असलेली ही एका पोराची पायपीट जन्मदात्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातलं हे चित्र आहे. शेतात काम करताना घसरून पडल्यानं जखमी झालेल्या आपल्या वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी मुलानं मित्राच्या मदतीनं कावड केली. तब्बल 18 किलोमीटरची चिखलातून पायपीट केली. पुरानं तुडुंब भरलेली नदी नावेनं पार करून कसंबसं रुग्णालय गाठलं. भामरागड तालुक्याला अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसल्यानं
अनेक गावांचा सध्या संपर्क तुटलाय, त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत। भामरागड तालुक्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे। नद्यांवर पूल नाही, त्यामुळे पावसाळ्यात एक एक जीव वाचवण्यासाठी इथल्या नागरिकांना अशाच असह्य यातना सहन कराव्या लागतात।